प्रशांत कोरटकरचा आज कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये निर्णय होणार आहे। शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी आता कोरटकर अडचणीत आलेले आहेत। अंतरिम जामीन रद्द झाल्यास कोरटकरला अटक होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोरटकरचा मोबाईल कोर्टात सादर केला जाणार आहे। मोबाईलमध्ये डेटा डिलीट झाल्याचं सुद्धा कळतंय। कोरटकरनं सुनावणीसाठी कोर्टात हजर राहावे का याचा सुद्धा निर्णय आता होणार आहे। कोरटकरच्या वकिलांची ऑनलाईन उपस्थित राहण्याची आता कोर्टाला विनंती सुद्धा करण्यात आली आहे। त्यामुळे या संदर्भात नेमक्या आज काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून शेखर पाटील आपल्यासोबत जोडलेत। मी शेखरकडे जाणार आहे। शेखर, खरं तर महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भात राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळाली, गुन्हे दाखल झाले। आज या संदर्भात कोल्हापूरमध्ये सुनावणी होणार आहे, काय अपडेट? काही तांत्रिक अडचणीमुळे आपला संपर्क शेखर पाटीलशी तुटलेला, मात्र शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकर यांच्या संदर्भात आज कोल्हापूर न्यायालयात ही सुनावणी होणार आहे। त्यामुळे सुनावणी दरम्यान नेमका काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रशांत कोरटकर आज कोल्हापूर जिल्हा न्यायालयात त्या संदर्भात सुनावणी होणार आहे। कोरटकरचा अंतरिम जामीन रद्द झाल्यास अटकेची सुद्धा शक्यता आता वर्तवण्यात आली आहे। शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि या संदर्भात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे। कोरटकर यांनी न्यायालयात हजर राहावं की नाही याबाबत सुद्धा या संदर्भात आज काही गोष्टी स्पष्ट होणार आहेत। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी शेखर पाटीलकडे मी जाणार आहे। शेखर, खरं तर आज आपण पाहतोय शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य आणि इंद्रजित सावंत यांच्या धमकी प्रकरणी कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। राज्यभरात संताप पाहायला मिळाला, कोल्हापुरात गुन्हा दाखल झाला आणि या संदर्भामध्ये आज निर्णय होणार आहे। त्यामुळे काय निर्णय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कोरटकरनं सुनावणीसाठी कोर्टात हजर राहावं का याबाबतीत सुद्धा निर्णय होणार आहे। कोरटकरांच्या वकिलांनी ऑनलाईन उपस्थित राहण्याची कोर्टाला विनंती केली आहे। त्या संदर्भात सुद्धा काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।